माझाही परिचय देतो थोडक्यात. मी केतन कदम. मी 2019 बॅचचा IPS अधिकारी आहे. मी याच्या आधी अमरावती ग्रामीण जिल्ह्यात काम केलेलं आहे आणि आय होप तुम्ही म्हणजे आपल्यापैकी काही जे असतील त्यांनी त्यावेळेसही माझ्यासोबत बोलले होते आणि ते मी आपल्याला म्हणजे आठवणीत असेल असं मला वाटतं. त्यानंतर मी लातूर जिल्ह्यात ASP म्हणून काम केलेलं आहे, असिस्टंट ASP म्हणून. नंतर प्रमोशनवर मी नागपूर येथे गेलो, DCP नागपूरमध्ये 2005, जवळपास 1-2.25 वर्ष तिथे मी होतो. त्यानंतर प्रमोशनवर इथे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. परवा रात्री चार्ज देखील घेतलेला आहे ते जिल्ह्याचा. त्यासाठी माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनी माझा हा विश्वास दाखवला की अमरावतीसारखा इतका मोठा जिल्हा आहे, तिथे मला एवढी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन. आणि आपण सर्वजण एक टीम म्हणून इथून पुढे अमरावती ग्रामीणच्या जनतेला सेवा देण्यासाठी काम करू ही अशी माफक अपेक्षा माझी असेल. आपण चौथा स्तंभ आहात लोकशाहीचा. माझ्या आत्तापर्यंतच्या पोलिसिंगच्या प्रवासात मला नेहमीच आपल्याकडून सहकार्य लाभलेलं आहे. इथेही गेलो तिथे सहकार्य लाभलेलं आहे. माझ्याकडून आपल्याला जी पारदर्शकता असेल किंवा जी माहिती असेल ती नक्कीच वेळोवेळी आमच्या SP ऑफिसच्या प्रतिनिधींमार्फत पोहोचत राहील. आपल्यालाही काही माहिती लागली यू कॅन एनी टाईम मेसेज मी, कॉल मी, आपल्याला ती माहिती पुरवली जाईल. आपले काही इतर काही मदतीचे विषय असतील, बऱ्याचदा आपण पत्रकार म्हणून किंवा अशा ठिकाणी काम करता आहे की जनतेसोबत नेहमी आपला संपर्क असतो. आपल्याला बऱ्याचदा निदर्शनास येत असतं की कुठे खरं मदत लागते, कुठे न्यायाची गरज आहे. तर अशाही गोष्टी आपण आमच्या निदर्शनास आणून दिल्या तर त्याच्यासाठी पण आम्ही अगदी ताकदीने काम करू. आणि अल्टिमेट बॉटम लाईन हीच आहे की आम्ही इथे अमरावती ग्रामीणची जी टीम आहे, मी आणि माझी संपूर्ण टीम ते जनतेच्या सेवेसाठी बसलेलो आहोत. आणि ज्याला न्यायाची गरज आहे त्याच्यासाठी मी जोपर्यंत इथे आहे पूर्ण वेळ त्याच्यासाठी मी काम करणार, याची मी ग्वाही. पार्श्वभूमी माझी अशी आहे की माझं जे गाव आहे ते मालेगाव तालुक्यात आहे. निमगुले नावाचं एक छोटंसं गाव आहे. निमगुले ते माझं एक नेटिव्ह प्लेस आहे. परंतु माझा जन्म आणि माझं 10वीपर्यंतचं शिक्षण मेशी नावाच्या गावात झालेलं आहे. मेशी देवळा तालुक्यात आहे. माझे वडील वायरमन होते MSEB मध्ये. त्यांची सर्व्हिस तिथे असल्यामुळे माझं ते शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक त्या गावातच झालेलं आहे. त्यानंतर मग मी डिप्लोमा केलेला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक येथून कम्प्युटरमध्ये. आणि ते डिप्लोमा झाल्यानंतर मग इंजिनिअरिंग केली वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. त्यानंतर मी 2 वर्ष एका IT कंपनीत जॉब देखील केलेला आहे मुंबई इथे. आणि त्यानंतर ते सोडून मग मी UPSCचं प्रिपरेशन केलं आणि 2019 मध्ये सिलेक्ट झाले. म्हणजे बेसिकली आय एम कम्प्युटर सायन्स इंजिनियर. म्हणजे कुटुंबात पोलीस किंवा नाही. टू बी व्हेरी फ्रँक, ज्यावेळेस वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली वन ऑफ दी रेप्युटेड इन्स्टिट्यूशन्स इन महाराष्ट्रात. तिथे एज्युकेशनची क्वालिटी पण खूप चांगली आहे. तिथे कॅम्पस प्लेसमेंट्स पण खूप चांगले आहेत. त्यावेळेसच ठरलेलं होतं इंजिनिअरिंगला असताना की कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करायचा आहे. परंतु आता घरची परिस्थिती बेताचीच होती आणि एक वाटायचं मला की किती दिवस घरच्या पैशांवर आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि तिथे कॉलेज चांगलं असल्यामुळे प्लेसमेंटही झाली होती. त्यावेळेस मग असं मी डिसाईड केलं होतं की मी काही वर्षासाठी काम करेल IT मध्ये, थोडेफार पैसे जमा करेल, मग त्याच पैशांच्या याच्यावर ते प्रिपरेशन करेल असा विषय होता. आता प्रत्येकाच्याच आयुष्यात ठरल्याप्रमाणे होतं असं नाही आहे. आणि तू लकी आहे, देवाची ईश्वराची कृपा अशी आहे की मी ठरवल्याप्रमाणे 2 वर्षच काम करता आलं मला. त्यानंतर सोडता आलं, जाता आलं आणि लकीली माझं सिलेक्शनही झालं. आणि केडर मिळणं हे पण खूप अवघड गोष्ट असते. ऑल इंडिया सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या 3 ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला स्टेट अलोकेट केलं जातं. तर आता मी म्हणजे नशिबान समजतो स्वतःला. मला महाराष्ट्र स्टेट मिळालं. मला जिथे मी जन्म झाला, जिथे वाढलो त्याच मातीतल्या जनतेची सेवा करायची मला संधी मिळाली. आणि ते त्याच्यासाठी मी आय एम व्हेरी थँकफुल टू गॉड. आणि
तीच कमिटमेंट आहे माझी. ह्या जनतेची सेवा अगदी निस्वार्थीपणाने करत राहायची आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची मला मदत होईल. काही जमिनीचे वाद असू शकतात किंवा मग छोट्या मोठ्या चोऱ्या असतात शेतीच्या याच्यामध्ये किंवा दुष्काळाचं वर्ष असेल तर त्यावेळेस ते बरेच इश्यू असतात. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे विषय जे आहेत त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकून राहील ते आमचं प्राधान्य असणार आहे. आणि दुसरं एक अमरावती जिल्ह्याचं आपण सांगितलं की थोडासा इतिहास राहिलेला आहे ज्याच्यात सांप्रदायिक वाद जे कम्युनल इन्सिडेंट्स होत असतात. तर त्यामध्ये अशा प्रकारचे कम्युनल इन्सिडेंट्स होणार नाही आणि कम्युनल हार्मनी म्हणजे ते होणार नाही एवढंच आमचं प्राधान्य नसणार. तर याच्यामध्ये सर्वजण गुन्ह्या गोविंदाने भारताची जी ओळख आहे संपूर्ण जगात शांततेने एकत्र युनिटी डायव्हर्सिटी त्या प्रकारे कसे राहू शकतात त्याच्यासाठी नक्कीच आम्ही पोलीस युनिट म्हणून प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा मी एक गोष्ट याच्यामध्ये रिपीट करेन की कम्युनल हार्मनी हे जर डिस्टर्ब करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मग आम्ही त्याच्यावर अगदी स्ट्रिक्ट आणि स्ट्रिंजंट कायदेशीर कारवाई करणार. आणि दुसरी गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की सर्वच जाती धर्मामध्ये सर्वच समाजामध्ये अगदी मोजके असामाजिक तत्व असतात, सर्व ठिकाणी असतात. त्याच्यामुळे एक विशिष्ट समुदाय किंवा एक विशिष्ट समाज त्याच्यामध्येच असतात असं नाही आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. जिथं जिथं असामाजिक तत्व असतील जिथं जिथं अँटी नॅशनल एलिमेंट्स असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की ते सर्वजण लक्षात ठेवतील अशी कारवाई केली जाईल.